आज शिवडी वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजा आहे. मनसे लोकसभा निवडणुका लढवणार आहे. तर हे मनसे लोकसभा निवडणुकीची श्री गणेशा म्हणत आहे लोकसभा निवडणुकीचा. नाही, इथे वर्षानुवर्ष पूजा होते आणि मी वर्षानुवर्ष इथे येतो. त्याच्यामध्ये काय लोकसभेचं नाही, आमची कामं चालूच असतात. त्यामुळे काय लोकसभेसाठी आम्ही कामं करत नाही आहोत. आम्ही कोविड काळापासून त्याच्या आधीपासून कामं करतोय. आताही 2 दिवसापूर्वी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यावरती राजसाहेब देखील बोलले. त्यावरती उद्धव ठाकरेंनी असं उत्तर दिले की मी अदानींच्या विरोधात मोर्चा काढला, त्यांचे चमचे आम्हाला का उद्धव बोलतायत. मला असं वाटतं 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे कोणी हात धरले होते का? कोविड काही महिन्यांनी चालू झाला. तुम्हाला जर असं होतं की तुम्हाला सरकारला करायचं होतं धारावीची डेव्हलपमेंट, तर तुम्ही तेव्हा डिसिजन घेऊ शकत होता. तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना. कोणी तुम्हाला थांबवलं होतं? कुठचेही चांगले डिसिजन घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलं होतं? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलला नाही तरी बोलते. आता एवढे मराठ्यांची आंदोलन चाललेत, मोर्चे चाललेत. सर्व विरोधी पक्ष मराठ्यांच्या बाजूनी उभे आहेत की सांगतायत तुम्ही रिझर्वेशन द्या. तुम्हाला कोणी अडवलं होतं? उद्धव ठाकरेंना कोणी अडवलं होतं का तेव्हा? का नाही दिलं रिझर्वेशन? कोविड नंतर चालू झाला. ते सगळ्याला आता कोविडचं कारण देत आहेत की कोविडमुळे आम्ही काही करू शकलो नाही. कोविड नंतर चालू झाला. मराठ्यांचं रिझर्वेशनचं आंदोलन वर्षोनवर्ष चालू आहे. तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं होतं. आता सगळे ओरडताय, तेव्हा का नाही दिलं? कोणी थांबवलं तुम्हाला? तुम्ही पास करायचं ना विधानसभेत. तुम्ही पण शिवसेना, NCP, काँग्रेस मेजॉरिटीमध्ये सत्तेत बसलेल्या होतात. आत्ता सगळ्यांना त्यांना रिझर्वेशन द्यायचं आहे, देऊन टाकायचं तेव्हा. किंवा धारावीचे डेव्हलपमेंट तुम्हाला सरकारला करायची होती, करून टाकायची. कोणी तुमचे हात धरले होते? मनसेची धारावी प्रकल्पाबद्दल यांची काय भूमिका आहे? मला असं वाटतं राजसाहेबांनी सकाळी सांगितलंय की आपल्याकडे टाटांसारखा मोठा ब्रँड आहे. महाराष्ट्रात अनंत मोठे ब्रँड्स आहेत. टेंडर काढायला पाहिजे होतं. जो चांगला देईल त्याला द्यायचं. तुम्ही आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती दिशा सॅलियन प्रकरणामध्ये. त्यावरून संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी देखील तुमचे आभार मानले. कसं पाहताय तुम्ही याकडे? मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही. किणी केस झाली तेव्हापासून आत्तापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात. निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना, तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर, तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय? कुठची वेळ आली की किणी केसवरती टोमणे देतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्ही पण आभार मानू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.